नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला बातमी आहे. भिवंडीतली राहणार इथे एका गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती कळते. अग्निशमन दलाचे बंब तिथे घटनास्थळी दाखल झाल्याची आत्ताची माहिती आपल्याला उपलब्ध होते. भिवंडीमध्ये आपल्याला माहिती आहे राहणार भागामध्ये एका गोदामाला भीषण आग लागल्याची दृश्य सध्या आपण बघतो आहोत. प्रदीप भणगे आता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रदीप, आत्ताचे अपडेट्स. भिवंडीच्या तालुक्यातील राहणार गावात या गावात प्लास्टिकचे मणी आणि केमिकलचा साठा असलेले गोदाम आहे. या गोदामाला भली मोठी आग लागली आहे. अग्निशमकच्या 2 गाड्या तिकडे आता पोहोचून आग विझवण्याचं काम चालू आहे. ह्या सर्व जी गोदाम आहे या गोदामामध्ये केमिकलचा मोठा साठा असल्याचं फायर ब्रिगेडकडून सांगण्यात येत आहे. रेणुका, प्रदीप, आणखीन काही अपडेट्स मिळत आहेत आजूबाजूच्या भागाविषयी देखील सांगा. हा सगळा परिसर कसा आहे? साधारण आग विझवायला किती वेळ लागू शकतो? आपण बघितलं तर भिवंडीमध्ये ही सर्वच ठिकाणी ही गोदाम आहेत. अख्ख्या देशातून इकडे माल भिवंडीतून बाहेर जात असतो. त्यामुळे परिसर पण हा गोदामाचाच आहे. आग विझवायला हा वेळ जाईल असं फायर ब्रिगेडकडून सांगण्यात येत आहे. अजून सुद्धा भिवंडीकडून काही आणि कल्याणवरून काही गाड्या फायर ब्रिगेडच्या मागवलेल्या आहेत. निश्चितच आपण बघतोय भिवंडीमधल्या एका गोदामाला ही आग लागलेली आहे. राहणार इथे एका गोदामाला आग लागली आहे. प्रदीप, केमिकलच्या गोदामाला आग लागली, त्यामुळे निश्चितच ही आग विझवण्यासाठी आणखीन प्रयत्न करावे लागत असतील. अग्निशमन दलाचे बंब देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आणि जसं आता प्रदीप सांगतायत त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीहून देखील अग्निशमन दलाचे आणखीन बंब तिथे पाठवले जात आहेत. भिवंडीमधली ही घटना आपण बघतोय. भिवंडीतल्या राहणार परिसरामधल्या एका गोदामाला आग लागली आहे. जसं आमचे प्रतिनिधी सांगतायत त्याप्रमाणे इथे केमिकलची ही सगळी गोदामं आहेत. काही वेळापूर्वीच ही आग लागलेली आहे. आणि आपण जर दृश्यांमध्ये बघतोय तर आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील केले जात आहेत. बघ्यांची गर्दी देखील झालेली आहे. आणि याचा नेहमीच एक अडथळा अग्निशमन दलाच्या जवानांना होत असतो. पण ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आणि अग्निशमन दलाला आणखीन मदत कल्याण आणि डोंबिवलीहून देखील पाठवली जाते. आणखीन एक बातमी आहे. कल्याणमधली आधारवाडीच्या डम्पिंग ग्राउंडला पुन्हा एकदा आग लागलेली आहे. काल लागलेली आग अजूनही धुमसते आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागणाऱ्या आगीच्या प्रमाणामध्ये सातत्यानं वाढ होते आहे. आणि त्यामुळे परिसरातल्या नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात येत आहे. वारंवार इथे आग लागते, त्यामुळे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात श्वसनाचा त्रास इथल्या नागरिकांना जाणवतो आहे. आधारवाडी परिसरातल्या या डम्पिंग ग्राउंडला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. ही आग विझवण्याचे देखील प्रयत्न होत आहेत.